कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचेर तुमगेले स्वागत। आज पळयात आयचे मुख्य खबरो। माजाळी पोस्टार विशेष तपास पंगड। अधिकाऱ्यांच्यान जो वेळपर्यंत लिखित उत्तर येना तो वेळपर्यंत उपोषण चालूच। कर्नाटक रक्षणा वेदिकेचे कार्यकर्ता। समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम सरकारच्या 80 कॅडेट्सान हाती घेतलो। नौदलाचे उप ॲडमिरल श्रीकांत हेमगेले निधन। आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 13 कोरोना पॉझिटिव्ह केसेस। आता सविस्तर खबरो। माजाळी चेकपोस्टार विशेष तपास पंगड। उत्तर कन्नड जिल्ह्यात 22 डिसेंबराक ग्रामपंचायत निवडणूक आसा। त्या काळात मतदाराक मध्याचे आमिष दाखोवन गोवा राज्यांतल्यान हाडणं मध्य साठवण करचो संभव आसा। तशें म्हण अबकारी अधिकाऱ्याक विशेष तपासना घटक स्थापन करा असो आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर हरीश कुमार के हेमी दिल्लो। त्या आदेशाचे पालन करून अबकारी अधिकाऱ्यान माजाळी चेकपोस्टार विशेष तपासणी सुरू केला। दुचाकी, चारचाकी, प्रवासी वाहना आणि इतर सगळे वाहना तपासणी सुरू केला। निवडणुकी काळात मध्य, बेकायदेशीर पैसे किंवा इतर संशयास्पद वस्तू वाहनांतल्यान कोणी प्रवासी व्हरनात हेची तपासणी करून खात्री जाल्यानंतरच वाहन गेटांतल्यान भायर सोडतात। तपासणीसाठी खूप वेळ लागिल्ल्यान प्रवासी खूप बेजारतात आणि सरकाराचेर नाराज जातात। एक दोघा पायान अख्ख्या बसींतल्या प्रवाशाक त्रास असे म्हणतात, पण अबकारी अधिकारी तेमगेर कर्तव्याचे पालन करतात असे अधिकारी म्हणतात। पळय माजाळी चेक नाकेसनी तर गोवा राज्यांतल्यान कर्नाटक राज्यात वयचे रानांतले जितले रस्ते पायवाट आसात थंय सुद्धा अबकारी अधिकाऱ्यान आपले जाळे सोडयला। गेल्ल्या 2 दिवसां पयले मुडगेरी रानांत लिपोवन दवरिल्लो मद्याचो सांठो या विशेष पंगडान धाड मान धरलो। जप्त केल्लो मद्य 54 लिटर गोवा फेणी आणि 36 लिटर बियर आशिल्ली। या मालाची किंमत अंदाज 68,000 इतली आशिल्ली, पण आरोपी मेळ्ळना। आरोपीलो तपास करतेर आसात। निवडणूक पर्यंत आरोपी मेळटलोच असो विश्वास अबकारी अधिकाऱ्यान व्यक्त केला। समुद्र किनारो स्वच्छता कार्यक्रम सरकारच्या 80 कॅडेट्सान हाती घेतलो। पॉलिटेक्निक कारवार आणि सेंट मायकल्स कॉन्व्हेंट स्कूल कारवार हेमी रवींद्रनाथ टागोर समुद्र किनारार सकाळी 7 वाजता चले आणि चली मेळून एकूण 37 कॅडेट्सान या कार्यक्रमाक भाग घेतले। सुरुवातीक कॅडेट्साक पर्यावरण कशें दवरचे आणि प्लास्टिक कचरो कशें मुक्त करचे हाचे बद्दल विवरण तांकां दिले। कारवार नगरसभेच्या हद्दीत नवीन घर बांधूक आश्रय योजनेअंतर्गत बऱ्याच लोकांक केंद्र सरकाराली आर्थिक मदत 1,50,000 रुपये खात्यात जम जालना म्हण कर्नाटक रक्षणा वेदिकेचे कार्यकर्ता उपोषणा बशिले। अन्न उपोषणा बशीकडे आज 6व्या दिवसाक DUDC अधिकारीन प्रत्यक्ष भेट दिवन तेमकां सांगले की आतापर्यंत संबंधित वैल अधिकारीक लिखित कळेल आसा आणि अजूनही कळयते आसात। तेन्ना तेमकां कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी सांगले की तोपर्यंत आमकां अधिकाऱ्या खंयच्यान लिखित उत्तर येना तो वेळपर्यंत आमगेले उपोषण चालूच उरतले। मंजुनाथ जोशी हेमकां स्वता बर्थडे सुद्धा घरा कडेन करनासतना उपोषणाक बसले कडेन करचो पडलो। आता कारवार अंकोला विधानसभा क्षेत्राची शासकीय रुपाली नाईक, कामगार व साखर मंत्री सचिव शिवराम हेब्बार आणि MP अनंतकुमार हेगडे हेमी हेतूंत लक्ष घालून आमकां न्याय दिवचो अशी तेमी मागणी केला। ನಮ್ಮ MLA ಹತ್ರ ನಾನು ಯಾವತ್ತೂ ಹೋಗಲಿಲ್ಲ, ನಾನು ಯಾವತ್ತೂ ರೂಪಾಲಿ ಮನೆಗೆ ಹೋಗಲಿಲ್ಲ, ರೂಪಾಲಿಗೆ 1 ಲೀಟರ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಮೇಡಮ್। ರೂಪಾಲಿ ನಮ್ಮ MLA ಮೇಡಮ್ ರೂಪಾಲಿ ಮೇಡಮ್ಗೆ ನಾನು 1 ಲೀಟರ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಆದರೆ ಹೆಬ್ಬಾರ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ 1 ಲೀಟರ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ। ಅವರಿಗೆ ನಾ ಯಾಕೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ? ನಮ್ಮ DC ಸಾಹೇಬ್ರು ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಾರಲ್ಲ,
ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ನಮ್ಮ DD ಅವ್ರ ಹೆಸರಲ್ಲಿ ನಾವು ಲೆಟರ್ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ. ಅಲ್ಲ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮಾಡೋದಾದ್ರೆ ಇಷ್ಟು ದಿವಸ ಮಾಡ್ಬೋದಿತ್ತಲ್ಲ, ಮಾಡ್ಲಿಲ್ಲಲ್ಲ ಅವರು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಜನ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ನಾವೇ ಒಂದ್ ಹೇಳ್ತೀನಿ, ಈಗ ನಾವೇ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ರಿ, ಅವರಿಗೆ ದಿನಕೂಲಿ ಮಾಡಿದ್ರು ಜನ ಅವರು, ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ದಿನ ಅಂತ ಹೇಳಿ ಕುತ್ಕೊಂಡು ತಗೊಂಡು ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ, ನೀವು ಕೆಲಸ ಇದ್ರೆ ಕೆಲಸ ಬಿಟ್ಕೊಂಡು ಬರೋದು ಬೇಡ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ದಿನ ದುಡಿದ ಜನ ಬಡವರಿಗೆ ಅವರು ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಹಳೆ ಮನೆಯಲ್ಲಾದ್ರೂ ನಾವು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಹಾಕೊಂಡಿರ್ತಿದ್ರು ಅವರು. ಹಾಳೆ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಹಾಳೆ ಇರ್ತದಲ್ಲ, ಅದು ಹಾಕೊಂಡಿರ್ತಿದ್ರು. ಜನರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿದ್ರು ಸರ್ಕಾರ. ನಮ್ಮ DC ಸಾಹೇಬ್ರು ಒಂದು ಕೊಟ್ರಲ್ಲ ಅವರಿಗೆ, ಅದು ಅವರಿಂದ ಮೋಸ ಆಗಿದೆ ಜನರಿಗೆ. ಏನು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡುದು? ಇದು 4 ವರ್ಷದಿಂದ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡುದು. ಇದು ಒಳ್ಳೇದಾಯ್ತು, ಇದು ಒಳ್ಳೇದಾ? कोविड संक्रमित झाले भारतीय नौदलाचे उप ॲडमिरल श्रीकांत वय 60 हेमगेले दिल्लीच्या बेज रुग्णालयात निधन झाले. बेंगळूरचे डालहळ्ळी हेमगेले मूळ घर. कारवारच्या सी बर्ड प्रकल्पात तेमी महानिर्देशक आशिले. हाजी पहिले तेमी अण्वस्त्र सुरक्षा महानिरीक्षक आणि राष्ट्रीय सुरक्षा महाविद्यालयाचे कमांडंट म्हणून काम केले. हेमी नौदलाच्या पाणबुडी विभागात वरिष्ठ अधिकारी आशिले. डिसेंबर 31 तारखेक सेवानिवृत्ती जावचे आशिले. सशस्त्र दलात भरती जावचे पहिले तेमी विजयपुरा हांच्या सैनिक स्कुलात प्रशिक्षण घेयले. आज उत्तर कन्नडा जिल्ह्यात 13 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळली. कारवार 3, कुमटा 3, शिर्शी 1, सिद्धापूर 2, यल्लापूर 1, मुनगोड 2 आणि जोयडा 1 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळली. तसेच आज उत्तर कन्नडा जिल्ह्यात 19 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलांतल्यान डिस्चार्ज झाले. कारवार 4, अंकोला 4, कुमटा 6, होन्नावर 1, शिर्शी 2 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलांतल्यान डिस्चार्ज झाले. आतापर्यंत उत्तर कन्नडा जिल्ह्यात 14,070 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळली. तसेच 13,766 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलांतल्यान डिस्चार्ज झाले. अजूनही 121 कोरोना रुग्ण उपचार घेतले असतात. तितून भितर 22 रुग्ण हॉस्पिटलात आणि 99 रुग्ण होम आयसोलेशनात उपचार घेतले असतात. आज एकट्याला मरण झाले. आतापर्यंत उत्तर कन्नडा जिल्ह्यात 183 लोकांले मरण झाले असा. इथल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगाच सोंपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करता विसरू नका. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुऱ्या अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.